नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या SIR मॅपिंग प्रक्रियेदरम्यान BLO अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप करत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. ही तक्रार मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर मजीद यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आली. नागरिकांच्या शंकांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मॅपिंग प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड पार पडली आहे. या निवडीत वैशाली बंबळे यांची सभापतीपदी तर संजय लागणे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्ते आणि समर्थकांनी आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला. नव्यानं निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. यावेळी बोलताना सभापती वैशाली बंबळे यांनी सांगितलं की पंचायत समितीच्या माध्यमातून गाव पातळीवरील विकास कामांना गती देण्यात येईल, तसंच जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल. तर उपसभापती संजय लागणे यांनीही सभापतींसोबत समन्वय साधून तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली. पंचायत समितीच्या या निवडीनंतर आता तालुक्यातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. नमस्कार, आपण पाहतात न्यूज 24. आपल्या सोबत आहे वैशालीताई सभापती. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार ताई? आदरणीय बापू साहेब, आदरणीय खासदार साहेब यांनी मला सभापतीपदी माझी निवड केली आहे. मी या भुमरे परिवाराचे मनपूर्वक धन्यवाद करते आणि पंचायत समिती सगळ्या मेंबरनी मला साथ दिली, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते. पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार आहे? स्वच्छ महिलांच्या समीक्षा उपाययोजना काय आहे? बचत गटाचे शिवसेनेचे उमेदवार. तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार? आज आपल्या जिल्ह्याचे खासदार, लोकप्रिय खासदार संदीपानजी पाटील भुमरे साहेब यांच्या आशीर्वादाने, तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय बापू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आशीर्वादाने आज मला या पैठण तालुक्याचे पंचायत समितीचे उपसभापती पद त्यांच्या आशीर्वादाने मिळालाय. त्याबद्दल सर्वप्रथम मी आमदार साहेबांचं आणि खासदार साहेबांचं लगाने पाटील परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. तसेच सर्व पंचायत समितीचे सदस्य यांचंही मनापासून स्वागत करतो, आभार मानतो की त्यांनी जो काही माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला मी येणाऱ्या काळात कधी तडा जाऊ देणार नाही, एवढी आज आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. येत्या काळात पंचायत समितीमार्फत कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्याची अपेक्षा आहे? पंचायत समितीमध्ये सर्वप्रथम गोरगरिबाचे काम करणे, शेती संबंधित शेतकऱ्यांना माहिती देणे, या सर्व गोष्टी काही असतील, घरकुल योजना असेल, विहिरीच्या असेल, गायगोट्याचा असेल, या सर्व योजनेवर काम करण्याचा मी निर्णय घेतला. सर, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना समस्यावर आपण कोणती कामे करणार आहे? काय? शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यावर आपण काम कसे करणार? सर्व शेतकऱ्यांचे वैयक्तिक लाभ असो, ग्रामीण भागातील सगळ्यात मूलभूत गरजा म्हणजे त्यांची कोणती असते तर घरकुल योजना. या योजना त्यांना गायगोटे असेल, अशा अनेक छोट्या मोठ्या ज्या पंचायत समिती मार्फत योजना असेल, ते योजना आपण त्या मतदारापर्यंत किंवा गोरगरिबापर्यंत पोहोचायचं काम करणार. आता षष्टीचा उत्सव चालू आहे, तर जाता जाता आपल्या पैठण वासियांना काय संदेश देणार? आज खर तर नाथ महाराजांची षष्टी चालू आहे आणि खरंच सांगायला अत्यंत आनंद वाटतो. या पवित्र पर्व काळामध्ये आज साहेबांनी व बापूंनी आम्हाला या नाथ नगरीमध्ये जे काही मानाचं स्थान दिलंय, त्याबद्दल मी सर्वप्रथम पैठण तालुक्यातील गोरगरीब जनतेचं व सर्व जनतेचं मनापासून स्वागत करतो व तसेच येणाऱ्या सर्व भाविकांना नाथ षष्टीच्या शुभेच्छा देतो. एवढे बोलतो.
माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पैठण तालुक्यात संत परंपरेचे महान संत एकनाथ महाराज यांच्या स्मरणार्थ नाथषष्ठी उत्सवाला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली. हा उत्सव 3 दिवस चालणारा असून राज्यभरातून हजारो भाविक पैठणमध्ये दाखल होत आहेत. उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. कीर्तन, भजन, प्रवचन तसंच महाप्रसादाचा कार्यक्रमही भाविकांसाठी ठेवण्यात आलाय. या उत्सवासाठी वारकरी मोठ्या संख्येनं पैठणमध्ये येत असून संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. नाथषष्ठी उत्सवामुळे पैठण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. प्रशासनाकडूनही भाविकांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. नाशिक जिल्ह्यातील रायते येवला येथे डीपीवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळून खाक झालाय. शेतकरी तुकाराम मडवई, ज्ञानेश्वर मडवई आणि बंधुभाऊ मडवई यांच्या मका, सोयाबीन आणि तुरीच्या भुर्यासह मोठ्या प्रमाणात चाऱ्याचं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच चांगदेव भाऊ शिंदे यांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलानं तातडीनं आग आटोक्यात आणली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सरपंचांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील दहेगाव, पाटोदा, बाभुळगाव बुद्रुक आणि नगरसूल इथं विविध कुटुंबांवर आलेल्या दुःखद प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जाऊन सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी आहेर, गाडे, बोधारी आणि पैठणकर कुटुंबियांची भेट घेऊन दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबियांना धीर दिला. दुःखाच्या प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. हळद क्षेत्रातील शेतकरी आणि निर्यातदार यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय हळद बोर्ड आणि स्पाइसेस बोर्ड इंडिया यांच्या सहकार्यानं नांदेडमधील VITS हॉटेल नांदेड इथं खरेदीदार आणि विक्रेता मेळावा आयोजित करण्यात आलाय. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मेळाव्यात हळद लागवड, निर्यात मानके, सेंद्रिय शेती आणि मूल्यवर्धनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच शेतकरी, निर्यातदार आणि FPO यांच्यात व्यापार संधींसाठी नेटवर्किंग सत्रही पार पडलं. हा मेळावा हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि निर्यातदार यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं व्यासपीठ ठरल्याचं सांगण्यात आलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. यांच्या जॉईंट प्रयत्नांमधून फायर सेलर मीट आयोजित केली होती नांदेडमध्ये. त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्या मराठवाड्यामधले शेतकरी आलेले आहेत आणि जे ऑथेंटिक आणि क्रेडिबल बायर्स आहेत, एक्सपोर्टर आहेत, ते पण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले होते. या कॉन्फरन्सचा उद्देश हाच होता की आपल्याकडे जे शेतकरी आहेत त्यांना चांगल्या प्लॅटफॉर्मला कनेक्ट करणं. दुसरी गोष्ट, हळदीतल्या ज्या काही सगळ्या बी बियाणे आहेत व्हरायटी, त्याचं एक्झिबिशन करणं आणि जे प्रोडक्ट्स आहेत, फिनिश प्रोडक्ट करण्यासाठी ज्या मशिनरी लागतात त्याचे एम्पॅनल्ड त्यांच्या सगळे प्लेयर्स आहेत किंवा हरिद्रामध्ये जे काही संशोधनाचं काम चाललंय हे शेतकऱ्यांना इंट्रोड्यूस करणं. या ठिकाणी त्यांच्या भवानी मॅडम आहेत, ज्या सेक्रेटरी आहेत, त्या स्वतः आल्या होत्या, त्यांची टीम होती आणि या सगळ्या दिवसभर वेगळे सेशन, मार्गदर्शन आणि हळदीमध्ये ज्या काही आपल्याला फ्युचर स्कोप आहे, जे आपल्याला निर्यात वाढवायची, त्या दृष्टीने सगळं मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या पद्धतीने आयसोलेशन मध्ये खूप एक्सपेरिमेंट करणारे शेतकरी आहेत, त्या सगळ्यांच्या गाठीभेटी या ठिकाणी झाल्या, नॉलेज शेअरिंग झालं आणि त्या शेअरिंग मधून मला असं वाटतं की भविष्यामध्ये एक चांगला सोशल कॅपिटल तयार होतं अशा कॉन्फरन्स मधून. त्यामुळे मी या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नाशिक जिल्ह्यातील धुळगाव येवला इथं विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन उत्साहात पार पडलं. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सुमारे 15 लाख रुपयांच्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचं लोकार्पण करण्यात आले. यासोबतच 16 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुमारे 15 लाख रुपयांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचं भूमिपूजनही करण्यात आले. या कामांमुळे गावातील प्रशासकीय कामकाज सुलभ होणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात माजी आमदार नरेंद्र दराडे आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.
या प्रवेशात सुभाष गांगुर्डे, अमोल शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे, प्रशांत शिंदे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तालुक्याच्या विकासासाठी आणि प्रलंबित कामांना गती देण्यासाठी एकजुटीनं काम करणार असल्याचा निर्धार नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. नांदेड इथं कॅन्सरवरील उपचार आणि रुग्णांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी मांडणाऱ्या झुंज या पुस्तकाचे डॉक्टर रहाटी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या निमित्त शहरातील हॉटेल चंद्रलोक इथं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉक्टर सचिन मर्दा, कॅन्सर तज्ज्ञ, यशोदा हॉस्पिटल यांनी कॅन्सरचे वेळेवर निदान, आधुनिक उपचार पद्धती आणि सकारात्मक दृष्टिकोनाचं महत्त्व स्पष्ट केलं. झुंज या पुस्तकात कॅन्सरशी लढा देणाऱ्या रुग्णांचे अनुभव आणि उपचार प्रक्रियेची माहिती देऊन समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असं त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. इथे सचिन सरांचा सन्मान यासाठी केला की आपण सर्व मागच्या बऱ्याच वर्षापासून यशोदा हॉस्पिटलचं प्रेस रिलीज करतो, कंटेंट बनवतो, रुग्णांची स्थिती समजून घेतो, त्यांनी मात केलेलं समजून घेतो. पण आपण बघितलंय की रोगच होऊ नये म्हणून प्रयत्न करणारा डॉक्टर कसा असावा, डॉक्टर सचिन मर्दा सरांकडे बघून लक्षात येतं. कॅन्सर डे होता, कॅन्सर डेला सरांनी मला आज फोन करून सांगितलं की कॅन्सर डे होता. सर म्हणे की कॅन्सर झाल्यानंतर कॅन्सर खूप महाग आहे, पण कॅन्सर होऊ नये यासाठी आपल्या गोरगरीब सर्वसामान्य माणसासाठी आपण काय करू शकतो. आपण एकच गोष्ट करू शकतो की अवेअरनेस. मग ते अवेअरनेस करण्यासाठी सरांनी ते लिहिलं, पुस्तक लिहिलं. दादांचं पण काम मी विश्वाचं बघतो. तर अशा पद्धतीचे डॉक्टर दुर्मिळ होत चालले. आपल्याला काय वाटतं? सरकारी म्हणून तर दुर्मिळ होत चालले. तर मी सरांसाठी आपल्या सर्वांना विनंती करतो की सर्वांनी टाळ्या वाजवून खूप छान काम आहे. असंच तुमच्या हातून रुग्णसेवा घडत राहू सर. दादा असंच काम. राज्य शासन महसूल आणि वन विभागाच्या 18 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान 2026 अंतर्गत लोणार तालुक्यातील मंडळ मुख्यालय टिटवी इथं शिबिर उत्साहात पार पडलं. या अभियानाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी होते, तर लोणार तहसीलदार भूषण पाटील यांनी मार्गदर्शन केलं. शिबिरामध्ये महसूल विभागासह पंचायत समिती, आरोग्य विभाग, बँक, भूमी अभिलेख आणि पोस्ट विभागाचे स्टॉल लावून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा टिटवी इथल्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी 22,000 रुपयांची मदत देण्यात आली आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर साहित्याचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्ते भगवानराव कोकाटे यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. आपण विकासाच्या दिशेनं प्रगती करत आहोत असं म्हणतो, परंतु अजूनही काही ठिकाणी लोक उघड्यावर शौचास जात असल्याचं दिसून येते, अशी खंत रवींद्र जोगी यांनी व्यक्त केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. परंतु ज्याला वाटतं की हे बदललं पाहिजे, आपले प्रगती झाली पाहिजे, चांगले शिकले पाहिजे, त्यांनी आता या ह्याच्यातून या शिबिरातून काहीतरी बोध घ्यावा अशी मी कळकळीची विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. पीएम किसान जे आहे, काही प्रलंबित काही कागद आहे त्याचे ते सबमिट करा. शेतकऱ्यांचे ते फार्मर आयडी तयार करावं लागते. ही मोजणीसाठी अर्ज करा. शेताची काही मोजणी असेल तर सरोका योजना आहे, काही शेतीचे गट बदलले असत तर तो अर्ज करा. आपण त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करून देऊ. नंतर आधार कार्ड आहे तुमचं, ते काही अपडेट करायचं असेल, नाव बदल झाला असेल, चुकलं असेल, फोटो अपडेट करायचा असेल, या अशा विविध योजनांसाठी तुमचं समाधान होईपर्यंत हे समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. परंतु आता तुमचा रिस्पॉन्स किती आहे, तुम्ही त्याला किती साथ देता यावर हे सगळं त्याचं यश अवलंबून आहे. बाकी तुमच्याही अनेक समस्या असन, त्या प्रत्येक स्टॉलवर जाऊन आपल्या समस्या तिथं मांडाव्या आणि या योजनेचा फायदा घ्यावा. मगाशी सांगता एक चांगली माहिती तुम्हाला सर्व मित्रांनी सांगितलेली आहे की शेतामध्ये जे आपण ज्याला साप म्हटलं तर भितो, परंतु विषारी कोणते, बिनविषारी कोणते, सगळे सापाला घाबरायची गरज नाही. 4च साप बिनविषारी आहे, बाकीचे इतर बिनविषारी आहे.
आणि त्यांनी एक अजून महत्वाची माहिती सांगितली की उघड्यावर संडासला जाऊ नका. व्हिडिओ साहेबांनी सर्वांना संडास उपलब्ध करून दिलेले आहे आणि बरेचशा लोकांनी संडास बांधले पण त्याचा उपयोग घेत नाही, नाही तर तो साप कुठं जावं माहित नाही. त्याच्यामुळे अजूनही त्याच्यावर अनुदान उपलब्ध आहे. तुम्ही त्याचे संडास उघड्यावर बरेचसे, आपण एवढा देश म्हणतो प्रगती झाली, परंतु दुर्दैव आहे काही ठिकाणी वाईट वाटते की लोक अजूनही उघड्यावर संडासला जातात. त्याही योजनेचा चांगला फायदा घ्यावा. या सर्व सांगितलेलं जे मी आहे हे जर ऐकून घ्या, इतर लोकांना सांगा, शासनाच्या सगळ्या योजनेचा आपण लाभ घ्यावा, त्यासाठी अर्ज करावा, त्यासाठी पाठपुरावा करावा, त्यासाठी पुढे यावं. हे सर्व आणि काही अडचण आली तर तहसीलदार साहेब आहेत, नंतर त्याच्याकडूनही सॉल्व्ह झाले नाही काही अडचणी तर बँकर मध्ये मी तुमच्यासाठी कधीही उपलब्ध आहोत. इथं सर्वत्र माझं शांततेनं ऐकून येतं सर्वांना परत धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सरांनी खूप शिवाजी महाराजांचं समाधान सर्व कारण झाले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या बँकेचे लाडके येजूर साहेब, जोगे साहेब, तसेच या ठिकाणी तहसीलदार साहेब भूषण पाटील आणि आपले सर्व नायक तहसीलदार, सर्व व्यासपीठ, सन्मान्य व्यासपीठ आणि कार्यकर्ते, या ठिकाणचा आजचा जो कार्यक्रम आहे महाराजांचं समाधान शिबिर, याचा उद्देश एकच आहे की आपल्या प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक कास्तकार, नागरिक व इतर लाभार्थी या ठिकाणी एकत्र, सर्व व्यासपीठ याचं एकत्र या ठिकाणी आपले कामं होतील, हा याचा मागचा शासनाचा उद्देश आहे. आणि या ठिकाणाहून आपले सर्व कामं होतील आणि सर्व लाभार्थ्यांनी, नागरिकांनी या प्रत्येक स्टॉलवर भेट देऊन जे काही आपले कामं असतील ते कामं सोडवायचे. आणि हा जो मंडळ आहे, या मंडळामध्ये कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. 13 गावाचे या ठिकाणी लाभार्थी लोक या ठिकाणी असतात. सर्व या ठिकाणी अधिकारी लोक आलेले आहेत. जे काही आपल्या समस्या येतात या ठिकाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार येतात आणि आपण आपल्या समस्या सोडून द्यावे असं मी आपल्या नवीन करतो आणि सांगतो. 8 मार्च रोजी बीबी येथील भीमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील सामाजिक योगदान देणाऱ्या कर्तबगार महिलांचा लोणार मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच चंदाताई गुलमोहर, सौ संचिता चांडालिया आणि डॉक्टर राजश्री वाघ यांच्या हस्ते राष्ट्रनायिका जिजाऊ अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी आणि माता रमाई यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले. यावेळी सुलतानपूर येथील डॉक्टर RN लाहोटी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी रागिनी शत्रुघ्न चव्हाण यांचा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयातील नर्स, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि इतर महिला कार्यकर्त्यांनाही सन्मानित करण्यात आलं. आमदार सिद्धार्थ खरात यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, कल्पना चावला यांसारख्या महान महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकत महिला समाजात आत्मनिर्भर बनाव्यात असं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अमरावती इथं पश्चिम विदर्भीय दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले. या शिबिराला भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा इथल्या 350 कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं. भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर चंद्रबोधी पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु के बच्छाव आणि आयु शंकरराव ढेगळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरात आंदोलन छेडण्यात आलं. उपस्थित कार्यकर्त्यांनी महाबोधी महाविहार सध्या काही व्यक्ती आणि सरकारच्या नियंत्रणाखाली असल्याची नोंद घेत हे विहार तात्काळ बौद्ध समाजाच्या स्वायत्त हक्कांतर्गत दिलं जावं अशी मागणी केली.
धुळे जिल्ह्याच्या वतीने जे महाबोधी बुद्ध विहार बिहारमध्ये आहे त्या बुद्ध विहाराला मुक्त करावं पंड्यांच्या ताब्यातून, यासाठी हे एक दिवसीय आंदोलन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांच्या आदेशाने धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही एक दिवसीय आंदोलन करत आहोत। आणि जे बुद्ध विहार शेकडो वर्षापासून पंड्यांच्या ताब्यात आहे, जातीवाद्यांच्या ताब्यात आहे, ते बुद्ध विहार मुक्त झालं पाहिजे आणि बुद्धांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे, यासाठी गेल्या 1.5-2 वर्षापासून बिहारमधल्या महाबोधी विहाराजवळ बौद्धांचं फार मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे। आणि ते तिथेच नव्हे तर भारतभर आणि जगामधले पूर्ण देश आहे, जिथं जिथं बौद्धांची संख्या आहे, जगामधल्या 21 देशांमध्ये बौद्ध आहेत आणि त्या बौद्धांच्या संख्येप्रमाणे सर्व बौद्ध जागतिक लेवलवर बुद्ध महाबोधी विहार मुक्त व्हावं यासाठी आंदोलन चालू आहे। आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।